नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणमध्ये आपण सध्या काम करत आहोत त्याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणमध्ये आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपण सध्या काम करत आहोत. त्याच डिपार्टमेंटला आपल्याला परमनंटची संधी मिळेल का? तर होय, परमनंटची संधी मिळणार आहे. तर कोणत्या विद्यार्थ्याला आणि पात्रता काय असेल तर बघा, जो विद्यार्थी अंशकालीन असेल त्याच विद्यार्थ्याला त्याच डिपार्टमेंटला परमनंटची संधी मिळणार आहे. आता अंशकालीन विद्यार्थी कोण असतो? तुमच्या माइंडमध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की अंशकालीन विद्यार्थी कोण असतो? तर बघा, तो विद्यार्थी त्याच डिपार्टमेंटमध्ये काम करत असेल आणि आठवड्यातून 30 तासापेक्षा कमी कालावधीमध्ये काम करत असेल, त्याच विद्यार्थ्याला त्याच ठिकाणी परमनंटची संधी मिळणार आहे. म्हणजे अंशकालीन कर्मचारी म्हणून त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ग्राह्य दिले जाते आणि त्याच विद्यार्थ्याला त्याच ठिकाणी संधी मिळणार आहे परमनंटची. आणि जो विद्यार्थी अंशकालीन असेल त्या विद्यार्थ्यांचं काय आणि त्यांचं 6 महिन्यानं कंप्लीट झाल्यानंतर पुढे काय करायचं हे प्रश्न निर्माण झाले. आता तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडियावरती पाहिलं असेल किंवा न्यूजपेपरमध्ये रीड केलं असेल किंवा तुम्ही वेगवेगळ्या संघटनाकडून ऐकलं असेल की आमचं जे 6 महिन्याचं प्रशिक्षण आहे ते 11 महिन्याचं करण्यात यावं असं मागणी होत आहे. तर हो मित्रांनो, नक्कीच आपण जर एकजुटीने आपण सरकारकडे मागणी केली की आमचं जे प्रशिक्षण आहे 6 महिन्याचंच 11 महिन्याचं करण्यात यावं असं मागणी केली तर नक्कीच आपल्याला त्याच डिपार्टमेंटला परमनंटची संधी मिळणार आहे. आता सोशल मीडियाद्वारे तुम्ही भरपूर ठिकाणी पाहिलं असेल निवेदन देत आहेत आणि ते 6 महिन्याचे कालावधी आहे ते 11 महिन्याचे करण्यात यावे असे मागणी होत आहेत आणि संघटनेकडून सुद्धा मागणी होत आहेत. आणि आपण हे सर्व मिळून एकजुटीने आपण जर मागणी केली, आपण आपलं जे काम आहे ते 11 महिन्याचं झालं तर नक्कीच आपल्याला पुढे त्याच डिपार्टमेंटला परमनंटची संधी मिळणार आहेत. आणि आपण जे कोर्टामध्ये आपण 11 महिने जर झाले तर आपण कोर्टामध्ये जाऊन आपण आपली मागणी करू शकतो आणि आपल्या त्याच डिपार्टमेंटला परमनंटची संधी मिळू शकते. आता अंशकालीनचा जो विद्यार्थी आहे, अंशकालीन विद्यार्थी आता त्याच डिपार्टमेंटमध्ये ऑलरेडी काम करत असेल आणि तो आठवड्यातून म्हणजे 30 तासापेक्षा कमी कालावधी काम करत असेल म्हणजे CHB वरती काम करत असेल तर त्या विद्यार्थ्याला त्याच डिपार्टमेंटला परमनंटची संधी 100% मिळणार आहे. आणि जो अंशकालीन विद्यार्थी नसेल त्या विद्यार्थ्याला मिळणार नाही. जर आपली कालावधी जर मागणी केली, आपण 11 महिन्याचं आपलं जे प्रशिक्षण आहे ते 11 महिन्याचं आपण कालावधी मागणी केली आणि आपलं जर एक्सटेंड झालं 11 महिन्याचं काम जर झालं तर आपल्याला त्या ठिकाणी त्याच डिपार्टमेंटला परमनंटची संधी मिळेल आणि आपण कोर्टाजवळ मागणी करून आपलं त्या ठिकाणी परमनंटची संधी मिळेल. तर मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.